खूप छान संगीतकार आहेत. कोकणाला वेळ लावलेलं, कोकणाला लागले वेळ, कारण तालुका असा माझा खेळ सुद्धा दिलेला आहे. अगदी डोळ्यात आनंद अश्रू आले. कारण खेळचे मुळ म्हणजे हिट बुवा आहे की नाही? खरं आहे, खरं म्हणजे खरंच आहे. एवढा पावसाला पण हौस. फक्त पावसाला सांगणार बाबा त्या घाटा पिठावर पूर आला, आमची भाता आता कापणीला आले आहे की नाही? एवढा छान आता हाताशी आलेला पीक पण निघून जाईल. तर आमच्या गुरु त्यांचा महेश दादांसाठी आलेलं बक्षीस आहे दोदो 100 रुपये. त्यांना मी नंतर देणार म्हणजे देणार, त्यांना माहिती गोवा देणार, व्याजासहित देणार. कार्यक्रम कसा करतो तुम्ही सांगायचं, त्या पद्धतीने मी कार्यक्रम लिहून आणलेला आहे. बोला पुढच्या वर्षी दादा मला फोन अगोदर करा. पण मला करा फोन आणि माझ्या जोडीला ठेवा कोण पण. नाही टाकली पिसावरून सणच होणार नाही. आपल्याला नसेल भेल तर नंतर का भेल. हॅलो बक्षीस आलेलं आहे. पुढे बकासूरवरून एक गाणं झालं, होऊन जाऊ दे, नक्की होईल. आपण पण बकासूरच आहे त्यामुळे नक्की होणार. नंतर घेतो, आठवणीने घेतो. दादा चिठ्ठी ठेव तशीच. आता काय झालं, थोडं कमी मार्ग जास्त, मग असा उभा राहू का? हा असो फिरत तुम्ही ते जातात ती सगळी काढून टाका. माचीची काळी घेता का कसली अगरबत्तीची? असो हो पाणी घासून केली मी, बारी घासून केली महीची, खालून वरून जळवली. बारी घासून केली हिची, खालून वरून जळवली. मग बघा या कालच्या पोरीन, कालचीच आहे माझ्यासाठी, या कालच्या पोरीन सारी पब्लिक घालवली. बघा या पोरीन सारी पब्लिक समाचार, मुख्य समाचार घेऊ का? तुम्ही सगळे थांबणार का मी वारी करेपर्यंत? नक्की बघा घासून काय पाहिजे. सगळ्या शब्दाला उत्तर देणार आहे मी, कारण तेवढा पण ताकदीचा भाऊ आहे, बरोबर ना? हा तशी तुझी काष्टी सोडली नाही पहिल्या वारी. आता तो मॅक्सीवरती तुला आणतो बघ. हा काय म्हणे की डबल वारीत तुम्हाला मी पुरून ओरी शेरशाही काढ जराशी जुनी गाडी. आणि दुसऱ्या वारीत तुमची बुवा मी काशी करीन. काशी कुठे तुला माहिती आहे का? काशी बनारसी. काशी कधी होतो? शेवटच्या स्थळावरती. म्हणजे आपण सर्व म्हणजे आपण नाही, जेव्हा आपण एखादा हे घेतो, म्हणजे आपण म्हणतो ना आता आम्ही चाललो तीर्थयात्रा करायला, तेव्हा काशी असते आहे की नाही? शेवटचं क्षेत्र म्हणजे काशी, म्हणजे स्मशान म्हणजे काशी. हा शास्त्रातला पुरावा आहे याला. हा म्हणून म्हणायचं असू दे काशीकरी म्हणून म्हणायचं आहे. पण ते तुम्हाला भाषण करता येत नाही
नमनचा ठेका. ए माया हिला नमनचा ठेका आहे गोर. एक मिनिट थांब. एक खाली बसा. ए तुझ्या आईशीचा घो तुझ्या. सनज भाऊचे नमन 73, 74, 75 कार्यक्रम कोकणात होतात. श्रीराम नमन नाट्य मंडळ कामते हुनेवाडी ते माझं नमन मंडळ आहे. आणि माझ्या नमन माझ्या भारुडात वगैरे लहान होती. आता मला बोलायचं नाही तर असो. एक शाहीर झालेच घडला. तुम्हाला शुभेच्छा. बरोबर ना. तिने सांगावं इथं स्टेजवरती येऊ की बुवा तुमच्या नमन मध्ये गवळण म्हणून मी नाचायचे आहे की नाही. काय काय हरकत नाही. नाचलात ना. आता नाच करताव आणि मला नाचवाय बघताव. असा चढण परत उतरणार नाही. असो त्याबद्दल त्यांना म्हणणार आहे भाषेत. ते नमन ठेका दाखव. हा दाखव नमन ठेका. तुम्ही दाखव. नमनची कला नमन बघायला चला. ही नमनची कला नमन बघायला चला. या कलेनं जन्म दिला माझ्या कोकणाला. या कलेनं जन्म दिला माझ्या कोकणाला. बस बस बस. आपलं काम नाही. कुठं कमवतो तेवढं कमवा आहे की नाही. कुठं कमवता ते कमवा. उगाच माझ्या नादाला लागू नका आणि मला वायफट काढायला लावू नका. परत काय म्हणे सणच बुवाला काही स्वर कळत नाही. बरोबर ना. तुझ्या वयात माझ्या करिअर मध्ये माझं करिअर आणि तुझ्या वयाच्यात फरक आहे की नाही. आहे की नाही. माझं 22वं वर्ष शक्ती तुझ्यातलं. तुझा वय तेवढा नसेल मग ते स्वर आणि काय सारे गा मापा तुझ्या आईचा भो तुझ्या. सूर कशाची खातात गाणी कशाची गातात यातली आपल्याला कल्पना किंवा संकल्पना आहे का. आहे का. पुढे पुढे घेणार आहे. सारे गामा सारे गारे 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 असा गारगार लागेल ना खालनावर. हा आधी आईस्क्रीमचा गोळा देईल तुला मी. आणि म्हणते की सणच मोहनी 5 दाखवले त्याच्यावरती तारीख 2025. आता मंडळातला मी कार्यकर्ता आहे की नाही. जे मंडळ आपलं आहे आमचं शक्तीपुरा बघा. आता आवर्जून सांगतो एक कोकणाला गोड स्वप्न म्हणजे आपल्या शक्तीपुराचं आहे. पण ह्यांच्या आमच्यामध्ये पण पार्ट्या पडल्या. हे कुठे टाकाल तर ह्याला जबाबदार मी नाही. टोटली युट्यूबर्स. हा आणि जो युट्यूबर्स असेल त्यांनी कोर्टात येऊन ग्वाही द्यायची. शक्तीपुराला गोड स्वप्न होतं पण तिथं काहीतरी थोडीशी घुसफुस झाली. आता माझ्या जोडीला पहिलं कोण सचिन कदम. तिने गाणं गायला ना कोंबडीचा जी सालपाट सोलून कोंबडी काढतोय जी बघा. हे माझ्या कॅसेटला गाणी आहे. हा आपला बाई जन्म नव्हता तेव्हापासून मी भाड्या करतोय. हा तुझ्या बापसाला विचार ना. तुझ्या बापसाला एक दिवस तिचा पप्पा माझ्या जोडीला होता. हा एकदाच होता. आणि एकदा कचकून असा लागलो की परत काय शक्ती तुरा येणार नाही. गाणं ऐकायचंय काय. यांचं नाव आडनाव काय याचा शेलार. शेलार म्हणजे काय आपण बघा कमरेला बांधतो शेला घालतो माहिती का शेला. मग एकदा असा प्रसंग आला छत्रपती शिवरायांचे मावळे गडावरती लढाई करायला गेलेले आणि जिंकून आले ना. मग त्या आनंदाच्या भरात आता हे हायवे मुंबई गोवा हायवे आता झालाय तेव्हा. तेव्हा हे हायवे रस्ते बिस्ते होते का. तेव्हा कसा विषय कसा होता. तेव्हा दरी बिरी होती की नाही. मावळ्यांची लढाई कुठे होती दरीत. मग गड जिंकून आला आणि आपण म्हणतो ना अरे भावा आपण जिंकून आलो. तर मला तो म्हणतोय अरे माझा शेळा होता तो पडला खाली. अरे कुठे गेला तर दरीत गेला. मग आपण म्हणतो ना अरे मरू देतो शेळ्याची काय किंमत. पण आपण जिंकून आलो ना
म्हणून एक गाणं ऐकवतो. तुझं काम नाही, मी तुझ्या बापाचं पण काम नाही. हा, आणि माझ्यावरती कुठलीही कारवाई तुम्ही करू शकत नाही. हा, तुम्ही काय काय बोललात ना तेवढी हिस्ट्री माझ्याकडे आहे. म्हणून शाहीर म्हणून आणि कार्यक्रम करताना तेवढ्या ताकदीने करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बसा बाबू, तुम्ही बसा, तुम्ही नका प्रयत्न करू. हा, म्हणून रगड जिंकून आला रे अन घोटाळा झाला रे. तोड दिल्यानंतरच नाचायचा, आता नाचायचा नाही. हे गड जिंकून आला रे अन घोटाळा झाला. आणि मला बाहेर हलवायला लागलो, सकाळी डोका दुखतो परत बाहेर येत होती. हे गड जिंकून आला रे अन घोटाळा झाला रे. मग बघा बघा नश्याला रे, बघा बघा नश्याला रे. मग तो दुसरा मित्र आहे ना वैदर्याशी, तो दुसरं काय म्हणतोय, मरू दे ना, गेलाय तो गेलाय, पण काय म्हणतो, गप हो. काय म्हणतो, गपच, काय नुकसान आपली झाली ती कुणाला सांगू नको. म्हणून हो काय जिंकून आला रे अन्न घोटाळा झाला रे. बघा बघा नश्याला रे, बघा बघा नश्याला रे. गप हो घरीत गेला रे, बघा बघा नश्याला रे. गप हो घरीत गेला रे. काय म्हणे बुवा, आता नाही पास नाही, पासाचा वगैरे विषय बुवा काढू नका, तुमचं काम नाही ते. गप उगत पास वगैरे नाही, मी कधीच पास झालेला. तुम्ही माझ्या समोर काय आहे, नापास आहात. हा हा, पैशासाठी बाऱ्या करणारा बुवा नाही मी, पुढे घेणार मी त्यांना. पण का ते शर्ट टाईट आहे, पॉइंट राईट आहे, टॅलेंट, टॅलेंटची स्पेलिंग इथे मला सांग बघू. अजून म्हणतात ना लहान लहान पिल्ला असतात त्यांना पिसराटा फुटलेला आहे. टॅलेंटची स्पेलिंग तर तिला येते का? कळतं का तिला? त्याचं कळतं का? टॅलेंट आहे, नाईट आहे. म्हणून म्हणायचं आहे, अगे या राजापूर नाक्यामध्ये तुझी माझी टप फाईट आहे. या राजापूर मध्ये तुझी माझी टफ फाईट आहे. अगं तू फक्त पुस्तक आणि मी गाईत आहे. अगं तू वाईट आणि मी राईट आहे. अगं तू वाईट आणि मी राईट आहे. आणि या मुंबई गोवा हायवे वरती आज तेजलचं नाव येतो रे तोंडात, नको नाही तिथे मला ओरडू द्या. हा, आणि या राजापूर हायवे वरती वैदई तुझ्यावर फुल नाईट आहे. नाईट झाला विषय ना. हा, मी गवळण घेते, रडू नको काना, लोणी काढीते, या कानाच्या खाली ठोका मी देते. कुणाला पटलं रे सांगा, ज्याला ज्याला पटलं, ज्यांना ज्यांना पटलं ते उठलं. हा, बरोबर ना. आणि मग ते माझ्याकडे बुवा तुम्ही स्वर शिकायला, तू माझ्याकडे स्वरासकट तुझी
अगदी सगळी थकबाकी वाजा करून तुला शिकवून पाठवतो काय कसं करावं कुठं काय करावं आहे की नाही हा काय ना काय हो मलाही सांगते स्वर शिकायला आणि हिजी गवळ्यांची कठी काय रडू नको काना लोणी काढते या कानाच्या खाली ठोका मी देते ठोका द्यायचा काम माझा आहे बरोबर ना ठोका कुणी द्यायचा असतो असो त्या ठिकाणी माझ्या महिला मंडळात मी सॉरी मागतो तुमची सगळ्यांची तर करुणा जोरात वारी आहे ताईनो ताईनो आईनो बाईनो हा हा अरे हो तुमची मजा करणार पण महिला मंडळ आहे मला पण काही लाज नाही पण इशीम वाटते कोकणी भाषा आपली बरोबर ना हो बोलू देऊ प्रत्युत्तर देऊ का म्हणून म्हणायचं आहे तुझा काढताना लोणी तुझा काढताना लोणी तिथं आला का भोका बघा एवढा मांजर आणि भोका चोर असतो दही दूध मी कधी कधी घरी गेलो ना जागरात गेलो की मी दहीचा डबा नेतो कारण माझ्याकडे काय गाई गोरू नाही आणि खात असतो मी टीव्हीचा रिमोट जरी आणायला गेलो तर माझ्याकडे 3 मांजर आहेत मी फक्त नुसता इथून तिथे गेलो की तो दही खाऊन जातात भोका लय मोठा आहे माझ्याकडे म्हणून विषय कसं बघा ते तुझा काढताना लोणी तिथं आला ग भोका तुझा काढताना लोणी तिथं आला ग भोका तुझ्या गहंडीवर तिला ठोक्यावर ठोका तुझ्या गहंडी तिला ठोक्यावर ठोका पटलेला असेल सगळ्यांना विषय ओके मध्ये हा एकदम ओके आणि ठोक्या ठोके म्हणून ते उडाय पाहिजे काय चढाय पाहिजे व असं कराल तर तुमचा कार्यक्रम बंद होतील मी कार्यक्रमाचा अभिलाषी नाही आहे हम कमाते है और जीते है बरोबर ना हे मी घेतो ना तर सगळं जाताना रस्त्यानं वाटून टाकतो हा आपण ह्याच्यावरती जगत नाही तुमचा हा व्यवसाय आहे हा हे रेकॉर्ड करा आणि उद्या जर कुठल्या विषयात बारीक झाली बरोबर जर विषयावरती घ्याल तर भरणार ना काय झोर सोडीन तुम्हाला मी सगळं जो म्हणतात मला हा कार्यक्रम तुमचा उद्या बंद होते तर तुम्ही नाही माझ्याशी बारी केल्यावरती काय माझं दुकान बंद होणार आहे काय हा लोकांच्या मनातला बुवा आहे मी आहे की नाही उद्या तुम्ही नाही केलं तू नाही केलंस तर दुसरी करल तिसरी करल आहे की नाही हा येण्यासारखं काय पण बोलतात आपलं वय काय आपला पगार काय आणि आपण बोलतो काय पुढं साडी काष्टी झाला चुत्या का झाला तू चुत्याच आहेस तर तुझ्या गाण्यावर न कळला आता ह्याच्यावरती काय बोलत ना पुढं थकत नाही वाकत नाही झुकत नाही तुला चांगली तर झुकवले पण थकवले पण नाही वाकवले पण म्हणतात मला ते गाणं मोबाईल मध्ये कठीण काढले केलं पुढे कारभारी दमान हो द्या दमान हो द्या दमान अंग भिजल घामान किती हलवतो दमान हे जाणी गाणे ही लावणी सुरेखा पुणेकरनी लिहिला तिच्याकडे हिचा बापूस शिकायला गेलेला हा पुढचा शब्द काय अंग भिजलं या घामान स्वतःच काहीतरी गाणं त्या गाण्यातला एक शब्द ह्या गाण्यातला एक शब्द आहे की नाही स्वप्नील दादा शिकवा तुम्ही हाव दो 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 म्हणजे तुम्ही 1 2 दो दो ह्यांनी दिले मग ह्याची काशी करीन मी ठेवणार ना तुम्हाला शिल्लक हा किती हलवतो दमान अंग भिजलं तुमचं हलवून काय उठत नाही तो हातात घरून सामान आणि उत्तर काय दिले की कुंभकर्ण उठत नव्हता
कुंभकर्ण उठत नव्हता का त्याचा सामान उठत नव्हता? हा बरोबर ना? उठत कोण नव्हता? कुंभकर्ण. म्हणजे असं काहीतरी म्हणा ना. मग त्याचा उठत नाही सामान आहे. कुंभकर्णाचा सामान लय मोठा होता. मरशील हा त्याच्या सामानाचा हा फिरवू जरा फिरवतो. हा एक तुम्हाला वाजवायचं नाही हिंदी गाणी. हा तुम्हाला देतो मी. दो मया पण भडकलाय आज. हा मग ते ही तोड देऊ काय? कुंभकर्णाचा विषय का हलकत नाही? हलवून उठत नाही तर कोणतं कुंभकर्ण? सामानाचा विषय कुठला येतो? पटला तुम्हाला हा विषय? हा पटला? सामान कुंभकर्णाच्या सामानाशी काय संबंध? कुंभकर्ण उठत नव्हता बरोबर ना? हा म्हणून तोड कसे बघा. कारभारी गमान तुम्ही हसाल विषय पटल्यावर. सुरेखा पुणेकर दाखव तिला एकदा. तुम्ही हसाल विषय पटल्यावर मग झोपू द्या खाटल्यावर. आनंद होईल भेटल्यावर. बघा विषय कसा आहे. तुम्ही हसाल विषय पटल्यावर मग झोपू द्या खाटल्यावर. आनंद होईल भेटल्यावर. आनंद होईल भेटल्यावर. पळू नको खालचा माझा उठल्यावर. आनंद होईल भेटल्यावर. पळू नको खालचा उठल्यावर. पुढे का तुला अजून वाजवायचं? हा पुढे ऐकायचं ना? हा बेंजो वाजवायचा. तुझ्या बेंजोचे सगळे ठीक आहे. चल एक लाव अशी दुनियादारी लावून शिकवायला लागत ना. आपण लहानापासून नाचातला माणूस आहे. पुढचा विषय. हा पुढे काय? तो 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 कान्हा यमुनेच्या काठी यमुनेच्या डोहात दमलो भिगाला. दिसला किशोरचा म्हणा खाली हलवतो काळा श्याम म्हणा. नाही तिला ऑफर मुलीने टाकलेली गवळणची. म्हणून गवळणची कधी देऊ का तिच्या परत एकदा? हा ऐकायचे ना? म्हणून बघा. अरे ही राधाबाई
हिला अजून समजत नाही ही राधाबाई हिला अजून समजत नाही मग ही बघत बसते लामना मग ही बघत बसते लामना धरून बसते हलवत माझा काळा शामना बसवत हलवत बसते माझा काळा शामना पुढे काय म्हणे मी तर भोळी अडाणी मी तर भोळी अडाणी सकू तुमच्या ना ही केळेवाले बाई सांगा तुम्हाला शोधेल का मी तर भोळी अडाणी सकू किशोरनं वाढवले केस खाली बसायच्यावरती लय मोठा घन विषय आहे किशोरनं वाढवले केसन दाढी लय हलकट दमडीचा या किशोरनं काढलाय धंदा चिकन कोंबडीचा तुम्ही इथं संगीतकार आहात ना तिथे तुम्ही सांगा हे गाणं कोणाचं आहे हे गाणं कोणाचं आहे शाहीर सचिन कदमाचं गाणं आहे हा तुला कुठला नेमका लागलाय कोण बुवा तुझ्या बापसान शिकवला हा जा हे युट्यूबला टाकून द्या आता हा हे गाणं माझ्या कॅसेटला सुद्धा आहे हा सनज बुवा कोंबडीचा धंदा तुझ्यासारख्या कोंबड्या सोलाला 4 जणी आहेत हा हा असे 2-4 कामगार आहेत आपल्याकडे कोंबड्या सोलाय तुला सांगितलं असतं आता कुणाचं पण गाणं गायचं का बरोबर ना आपली लायकी नाही माझी मगाशी तिने लायकी काढली तिने काय म्हणते तुमची लायकी हा आता बोललो असतो पण कसं वाईट वाटेल त्या गोष्टी हा हे गाणं कुणाचं हो हा सनज बुवा कोंबडीचा धंदा शाहीर सचिन कदमने माझ्या लॉकडाऊन शक्ती तुरा 2-4 कॅसेट आहेत त्याच्या माझ्या परत आणखी 4-5 बायकांबरोबर माझ्या आयुष्यामध्ये माझ्या 14 कॅसेट झाले किती 14 हा 14 तेव्हा आहे ना म्हणजे चड्डी काढून मुतायला येत नव्हता तेव्हाचा मी शाहीर आहे बरोबर ना काय पण म्हणू नको हा कोंबडीचा गाणं तुझ्या बापाचा आहे का तुझा आहे पटवून दे मला नाही तर ह्याच्यावरती राजकारण करीन मोठा मी पुन्हा तो सचिन कदमानी गावं तो माझ्या बरोबरीचा शाहीर आहे हा म्हणते काय कुठली चालू होती रे ती त्याच्यावर लिहिले कटिंग करा हिची काढून टाकतो श्याम सालपाटा मी तर होळी अडाणी सकू तुमच्या नावाचं लावलंय कोको माझ्या कपाळी शोभेल का या किशोर या बुवान काढलाय धंदा चिकन कोंबडीचा जाऊया याच्यावरती बोलत नाही मी कारण याच्यावरती बोललो तर वादग्रस्त मुद्दे उपलब्ध होतील कधी आमच्या हा हे गाणं कोंबडीचा धंदा बिंदा हे गाणं सचिन शाहीर कदमांचं आहे माझ्याबरोबर आहे कोणी मी लंगोटी यार आहे ह्यांना त्यांची गोटी पण नाही भेटणार हा कुणाचं पण काहीतरी गाण्याचा प्रयत्न करू गो स्वतःच काहीतरी दाखव हा म्हणजे घाबरू नका गो मी कुणाला मी घाबरतो कुणाला जीव गेला तरी 72 अशा बायका लय 70 परत काय म्हणते उपसरपंच आहे हा हे तुझ्या बापसान शास्त्रात गाणं लिहिलेलं आहे उपसरपंच किंवा सरपंच होण्याची लायकी लागते आहे की नाही हा कोणतरी होतो काय हो हा निवडणूक लढवून बघा पहिले गावात राहून बघा बरोबर ना हे राहतात हायवेला हा ते पिक्चर बघितला ना तो धमाल हायवे माधुरी दीक्षित तो माहिती ना तो येतो हा मल्याळम उपसरपंच मी तुम्हाला आवडून सांगतो हे
या विषयावरती मला खूप बोलायचं आहे. 2 मिनिटं. हा तुम्ही रिसीव करा आणि युट्यूबर्स 99 30 66 57 83 हा माझा नंबर आहे. याच्यावरती मला हे पाठवायचं. मी उपसरपंच असताना बरेच लोक म्हणजे शाहीर मला म्हणतात, हा, आणि म्हणतात तुम्ही सरपंच गावचं विवचं नाव करतात. माझ्या गावचं मी नाव अजरामर केलेलं आहे. मी तेवढा लायकीचा उपसरपंच आहे. हा, आणि तुमची लायकी नाही कुणाची होण्याची. तुम्ही हे रांडेचं मतदान पण करायला जायत नाही. हा, हे काय करतात, पैसे घेतात म्हणते बायकोन ते आता कशाला जातो, पैसे भेटले ना हे टाक माझं. हा, मी सरपंच, माझा अभिमान आहे, माझा स्वाभिमान आहे की नाही. हा, हे ना वोटिंगचं माहित नाही. यांची जर वोटिंग झाली की सकाळी नका बघितलं तर कुठंतरी घातलेली व्यक्ती, यांच्यावर काला डाग नाही भेटणार, कुठंतरी घातलेली व्यक्ती. हा, या पुढे जर माझ्या पदावरती बसशील, हा, व तुम्हाला ताकीद आहे माझी आज, बरोबर ना. ते माझं शासकीय पद आहे ते. हा, शासकीय पद आहे ते माझं. तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही त्याच्यावरती. हा, मी बोललो का, स्वतःहून येऊन बोललो का, मी असा आहे मी तसा बोललो का. हे शासकीय पद आहे. हे कुणाचं पण काम नाही होणं, कुणाचं पण हे काम नाही. हा, मला चिड येते याच्यावरती बोलल्यावर. आपली लायकी नाही. साधा ग्रामपंचायत कचरा काढायला पण तुला ठेवणार नाही मी. नालायक साले. काय म्हणे, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. अहो मांडवे गावचा उपसरपंच. युट्यूबर्स रेकॉर्ड फॉर मी अँड सेंड. येस या नो. येस. हा, मला स्टेटस टाकायचं आज. बाई म्हणालेला आहे, आतापासून चालू कर. बाई म्हणालेला आहे, मांडवे गावचा उपसरपंच गाजवतो म्हणतो हा मंच. साथ देऊन भावाला यानं लुटला गावाला. माझ्या गावाला तुला कामाला ठेवीन मी. हा, एवढी ताकद आहे आपली. चिड ना मला शाहीर म्हणून काय पण बोल, तुझी फरफटी इथं काढीन. नालायक साहेब. अरे गावानं केली मला उपसरपंच, गावानं केली मला उपसरपंच. आणि खेड तालुक्याची मान ही उंच. अगं तुझी काय लायकी माझी ही लायकी, झालीस बुवा तू नावाला, झालीस बुवा तू नावाला. भांडी घासायला नेईन ग, भांडी घासायला नेईन ग माझ्या मांडवे गावाला. भांडी घासायला माझ्या मांडवे गावाला. भांडी घासायला नेईन ग माझ्या मांडवे गावाला. बदलव काहीला बदलवीन. तुम्हाला ऐकायचं असेल तर अजून 1-2 गाणी गाणार आहे, नाही तुम्ही कार्यक्रम सोडणार आहे. बोला, आवाज जोरात होऊ दे. हा, पुढे काय म्हणते, मग होऊ दे तुझं न माझं लगीन ग. मी तुला आज सांगतो, तुझं लगीन व्हायला कठीण आहे. लगीन तुझं व्हायला कठीण आहे. कठीण म्हणजे मी कुणाचा हात लगीन कसं 4 चौघात अक्षदा पडून त्याला काय म्हणतात लगीन, आहे की नाही. कुणी मनाव घेऊ नका म्हणून, भेटत तिला घेऊन या, कारण आजकाल काय पोरी भेटत नाही. पाहिजे तर सांगा, देतो हिला. हा, कपटी मनान कसा
बांगडा करी विचारतो वेशाच्या नामाचा तोड कुणाची नाही राहिला बुवा जावायच्या कामाचा हाय काय तोड आहे बघ परवा गायला 3 गाणं याच वेळात ह्याच्यात नाही स्वतः जरा मोबाईल मध्ये माझ्या गल्लीने दरदा फिरव जरा फिरव 1 मिनिट फिरव तो वेशाच्या नावाचा नाही राहिला जवळच्या कामाचा म्हणून तशीच तोड कशी देतो बघा वाली आली ही घाई केला घोटाळा बाई आली आली ही घाई केला घोटाळा बाई कॅमेराला दिला आता तुम्हाला पोच देतोय हो का कर रिवाइंड कर फॉरवर्ड कर हे कर रोज जाणे परत घे हो आली आली ही घाई केला घोटाळा बाई अरे जीव हा खुळा आवडते मला जीव हा खुळा आवडते मला नाही आज कोणी ठेवायची नाही आजही कोणी ठेवायची नाही आज कोणी हिला ठेवायची पाहिजे तशी हिला जवायची नाही कोणी हिला आज ठेवायची पाहिजे तशी हिला जवायची दारूची बाटली काय आहे ते बोलले ते तोड कुठं बघ मी काय म्हणतोय लय बोललो 1-2-3 गाणी माझ्या ऐकायचे काय ऐकायचे एकदम जबरदस्त डोस देऊ काय 2 हा पहिले माझे अखंड कोकणामध्ये जी गाजत आहे गवळत मगाशी बरेच जण बोलत होते की सणजवा आम्ही युट्यूबला सगळे ऐकत असतो गोष्ट तुझ्या आणि माझ्या प्रेमाची एक व्हायरल गवळण आहे हो ना संगीतबद्ध वाजवायच्या पकड गोष्ट तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट तुझ्या माझ्या प्रेमाची अगं राधे तू घनश्यामाची गोष्ट तुझ्या माझ्या प्रेमाची अगं राधे तू घनश्यामाची जोडी सीता त्या प्रभू रामाची जोडी सीता त्या प्रभू रामाची दृष्ट लागली कुणाची अगं राधे तू घनश्यामाची 1 2 3 तुझ्याने माझ्या प्रेमाची अगं राधे तू घनश्यामाची गोष्ट तुझ्याने माझ्या
माझ्या प्रेमाची राधे तू रंगाच्या माती जय सीताचा प्रभू रामाची जय सीताचा प्रभू रामाची कृष्ण लागली कृष्ण लागली कृष्ण लागली तुला कुणाची तुला कुणाची राधे तू रंगाच्या माती तुझ्या माझ्या प्रेमाची माझ्या प्रेमाची राधे तू रंगाच्या माती शेवटाकडे वळत आहे खाली बसा शेवट करतो आता बस झालं अति झालं नाही मला असं बोलायला आवडत नाही पण कालची पोरगी मला काय पण बोलली तर तिला टिचकी मारल्याशिवाय सोडून काय एक 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 देऊ काय विषय मजबूत विषय ऐकायचा आहे काय आता ही कॉलेजला जाते महिला फॅशन करायची सवय ती काष्टी बघूनच तिची सुटली आधीच वन पीस सांगितलं ते पण तिला माहिती नसेल कधी घातला पण नसेल मला वाटतं हा मग आता ही जाते तेव्हा पप्पांना म्हणते पप्पा आता कॉलेज चालू झालेलं आहे तर मला सॅक घ्या हा दप्तर सॅक म्हणजे तेव्हा आपल्याला पिशवी पण नव्हती माझ्या काळात आम्ही चहापत्ती बघा यायची चहापत्तीच्या पिशव्या त्याच्यातनं आम्ही दप्तर न्यायचो कुणी कुणी नेलंय माझ्या वयाच्या लोकांनी नक्की नेले नसेल दप्तर म्हणजे आपला कसा हाय नाही छत्री तर नव्हती पानकोट पानकोटच म्हणतात नाही तर खोल पानकोट ना तो मेन कपड हा अशा गोष्टी त्या लाईफ मध्ये होत्या आता फॅशनेबल आहे की नाही हे फॅशनेबल मग पप्पांना म्हणते पप्पा मला सँडल घ्या पण कशा का नवीन स्टाईलिश अशा उंच खोटाच्या म्हणतो मी खचाच करू नका उंच खोटाच्या हा खचाच करू नका तुम्ही इथं जा मला हसायला ठेवले तुम्ही माझी भारीच बघे थांबलात का असं आय लाईक इट आय लव्ह यू हा मग ती चप्पल आपण बघा नवीन नवीन चप्पल असते तेव्हा आपण घालतो ना मग थोडे दिवस घातले 2-4 दिवस 5-6 दिवस गेले ती पहिली गच असते नंतर इचाकते माहिती काय होते रुंद होते रुंद बघा तुम्ही पहिली पायाला लागते मग तेव्हा बँडेज लावा तेव्हा नव्हतं आम्हाला चपली पण नव्हत्या आम्ही ह्याची चप्पल घाल त्याची चप्पल घाल त्याच्यावरतीच आम्ही शाळा केल्या दिवस होते तेव्हाचे आता ते दिवस राहिलेले नाहीये म्हणून महिला चप्पल घेतात पप्पा मग ही काय म्हणते बघा राजा राणीच्या जोडीला 5 मजली माळीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ही मला सूर शिकवते हिला माझ्या एवढं ज्ञान तरी आहे का बघा रामचंद्र घाणेकर वसंत भोईर तुरेवाल्यांना जातो रत्नाकर महाकाळ त्यानंतर माझा नंबर लागतो हे काय झाटू मला शिकवतात विषय कसा बघा ह्या वैदेईला लई छंद मग हात द्या चप्पला ह्या वैदेईला लई छंद हे घातल्या वयाचा आनंद चप्पल नवीन भेटली की आपल्याला किती आनंद होतो तसा विषय बाकी काय घातल्याचा आनंदाचा विषय नाहीये तिला आनंद भेटू नाही तर परमानंद भेटो त्यादिवशी आपला घेणा देणा नाही म्हणून या वैदेईला नाही छंद न घातल्या वयाचा आनंद मग काय म्हणते हो पहिली होती माझी बंद पहिली होती माझी बंद आता झाली कशान रुंद पहिली होती माझी बंद आता झाली कशान रुंद
बस ना बस काय हा हा बस ना एक शेवटचं घेणार आहे आणखीन एक देणार आहे ढोस पण असो शक्ती तुला म्हटला तर शाहीर भांडण करत असतात हे कार्यक्रम हा रंगमंचा पुरताच असतो म्हणून आपला कार्यक्रम नेहमी असतात विवेकजी शेलार वैदेही शेलार एक गाणं घेतल्यानंतर आपली आरती होणार आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी आणि नियमाप्रमाणे दरवर्षी आणि बारीप्रमाणे याही बारीला आपण आरती गाण्यासाठी यायचं आहे आपण कुठं वरच्या माडीवर असेल तर बाई वाड्यावर या ना माडीवर जा पण आता खाली या एक मिनिट थांब विवेक शेलार आणि वैदेही शेलार दोघांनाही विनंती आहे माझी आपण बारीचा शेवट गोड करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं एक शेवटचा चुटकुला ऐकून जातो तो ऐकायचंय काय बघा एवढी आता जंगल तोड झाली आपल्या रस्त्याला एवढी झाडं होती हायवे झाला मग तेव्हा घरटी असायची तू वर तर पक्षी असतात ना वर मग त्या पक्ष्यांचं घरटं खाली पडलं की त्यांची एक आई असते ना पक्षी म्हणजे नर आणि मादी असा विषय बघा माणूस म्हणजे कुत्रा चावतो माणूस पण चावतो पक्षी काय करतो बोचतो बोचा हा म्हणजे म्हणते ना मला कोंबडीन बोचला तसाच विषय आहे तर तो पक्षी मरताना लहान पोरं मरत असतात तेव्हा त्यांची आई म्हणते मी मरते घरटी पडतात ना खाली ती म्हणते मी मरते पण ह्या झाड तोडलाय ह्याला सोडू नका ह्याला काय करा नाही पोरानो ती पोरं असतात ना तिची बोचा ह्याला काय म्हणतात बोचा हा ऐकायचा विषय आहे पाण्यामध्ये नाही पाहिला कंदी हो किल्ला जंजीरा गावर का हे गाणं निघालं तेव्हा ह्यांचा जन्म झालेला नव्हता म्हणून नका तुम्ही सोडू ती पिल्लांची आईच म्हणते नका तुम्ही सोडू हो जीव लागला ओढू नका तुम्ही सोडू वो आपली जागा सोडाने आरतीला आहे शेवटचं गाणं देतो तुम्हाला निमंत्रण आहे माझं आणि खास आणि आदराचं निमंत्रण आहे म्हणून नका तुम्ही सोडू जीव लागला उडू लांब चोची नटोचा हिला लांब चोची नटोचा ह्याला अरे नाही पोरानो बोचा हिला नाही पोरानो बोचा हिला नाही पोरानो बोचा